मित्रांनो सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। बघा, आजपासून पोलीस भरती, पोलीस शिपाई, चालक, SRPF म्हणजेच सर्व घटकामध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, काही ठिकाणी पाऊस चालू आहे आणि काही ठिकाणी मित्रांनो आभाळ आलेलं आहे। अशी परिस्थिती सध्या ग्राउंडची आहे आणि आज कशा प्रकारे ग्राउंड चालू आहे आपण ते लाईव्ह बघणारच आहोत। पावसामध्ये ग्राउंड चालू आहे का, कसं ग्राउंड आहे, नेमकं प्रोसेस काय, आपण ते नक्कीच बघू व्हिडिओतनं लाईव्ह प्रूफ सहित। पण आता एक दुसरा मुद्दा होता, तो म्हणजे वयवाढीचा आणि फॉर्मची मुदत वाढवून द्यायचा। पुण्यातलं कालचं आंदोलन तुम्ही बघितलं असाल आणि ते आंदोलन आज सुद्धा चालू आहे। मग त्या आंदोलनावरती माननीय गृहमंत्री साहेब असतील, त्यांनी याविषयी काय बोललेलं नेमकी, कारण आंदोलन पुण्यात चालू होतं आणि बंगल्यावर सुद्धा साहेबांच्या काही आपले मुलं गेले होते। एकूणच हा प्रकार काय आहे आणि हा प्रकार नेमका कुठपर्यंत येऊन थांबणार, की मुलांना पाण्यात पळण्याऐवजी पोहायला लावणार, हा सुद्धा विषय खूप गंभीर आहे। बघा, यामध्ये एकच फक्त डिसएडव्हान्टेज आहे, ते म्हणजे काय, की ज्या मुलांचं ग्राउंड पावसात होत नाही आणि ज्या मुलांचं ग्राउंड पावसात होतं, ह्या दोघांच्या मार्कामध्ये डिफरन्स नक्कीच असणार आहे। त्यामुळे एकावरती अन्याय आणि एकावरती न्याय अशा गोष्टी होऊ नये म्हणून हे आंदोलन चालू होतं। आणि याबद्दल सन्माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा सांगितलंय की आज तातडीची बैठक लावून, मीटिंग लावून यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येईल। आणि त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की सरकार सकारात्मक आहे, कारण मुलांनी त्यांच्याच बोलण्याची आठवण त्यांना करून दिली। जे ते बोलले होते विधानसभेमध्ये, अधिवेशनामध्ये, ते परत मुलांनी त्यांना आठवण करून दिली या गोष्टीची। कारण एकच मुद्दा आहे, तो महत्वाचा आहे, तो म्हणजे जर भरती 22-23 ची असेल तर वयोमर्यादा तुम्ही 24 ची का लावताय, हा एक प्रश्न होता। असो, आता जो काही निर्णय येईल तो निर्णय आपल्यापर्यंत आज येऊन जाईल, नेमका निर्णय काय असणार आहे आणि याविषयी मनोज जरांगे पाटील काय म्हणले तेही बघा आणि त्यानंतर आपण लाईव्ह ग्राउंड हे बघणार आहोत। बघून घ्या पाटील काय बोलले याविषयी। परंतु बोलणं त्यांचं माझं आत्ता एक 20 मिनिटापूर्वी झालं की पोलीस भरतीच्या संदर्भातलं, त्यामुळं ते त्यांना 4 महिन्याचं एक मुदत वाढवून द्यायची होती, वयाची मर्यादा वाढवायची होती। तर ते शासनानंच, फडणवीस साहेबांनीच त्यावेळेस ठरवलेलं आहे की ते वाढवून देणार आहेत म्हणून। 21-22चा विषय आहे तो भरतीचा। तर ते आज त्या संदर्भात फोन आला होता 21 मिनिटापूर्वी शंभूराजे साहेबांचा, की आम्ही ते करतोय म्हणून। होईल मागा पुढं, परंतु त्याही लेकरांचं 100% होईल, चांगलं होईल त्यांचं सुद्धा। रात्रीपासून पाऊस आणि सकाळी पण पाऊस होता, त्या पावसामध्ये मुलांची जी चाचणी आहे त्याची तयारी ही जय्यत चालू आहे। आता मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी स्थित असलेलं गट क्रमांक 11 नवी मुंबई बाळेगाव या ठिकाणी सुद्धा पोलीस भरतीची ग्राउंडची तयारी ही जोमात आहे, तेही पाऊस चालू असताना। बाहेर पाऊस चालू आहे, त्यातच मुलांचे डॉक्युमेंट चेकिंग हे होत आहे आणि डॉक्युमेंट चेकिंग आणि ग्राउंड पूर्ण पाण्यामध्ये। मग या मुलांना रस्त्यावरती पळायचं आहे, कारण SRPFच्या मेन गेटलाच ग्राउंड आहे त्यांचं 5 किलोमीटरचं। हा विषय आहे मित्रांनो आजचा। पण एकूण विषय बघा, तुम्ही व्हिडिओ बघून घेता साईडचे, त्याच्यात तुम्हाला दाखवलं मी पूर्ण पाऊस सुरू आहे, पावसामध्ये मुलं डॉक्युमेंट चेकिंग करत आहेत। त्यांनी बसायची सुद्धा त्यांची व्यवस्था व्यवस्थित झालेली नाही। मनपामध्ये एवढं पाऊस येत नाही, पण मनपाच्या बाहेर हा पाऊसच आहे आणि सध्या एक थोड्या वेळापूर्वी पाऊस हा कमी झालाय, पण शक्यता नाकारता येणार नाही, पाऊस परत येणार नाही असं। बघा, ही अशीच जी अवस्था आहे, ही अशीच अवस्था बहुतांश ग्राउंडवरती प्रामुख्याने सध्या आढळत आहे। काही ग्राउंडला पाऊस आहे, काही ग्राउंडला पाऊस नाही, काही जिल्ह्यामध्ये तसं वातावरण आहे, काही जिल्ह्यामध्ये वातावरण नाही, काही जिल्ह्यामध्ये अजून पण चिखल आणि ग्राउंडवरती पाणीच आहे। मग अशा वेळेस सरकार ही भरती लावून का धरतंय, म्हणजे मुलांच्या जीवनाशी खेळत आहेत का? चिखलामध्ये मुलं जर पळाले तर पाय घसरून पडण्याचा धोका असतोच आणि डांबरीवरती प्रत्येकाची सवय असेल असं पण नाही, आणि पावसामध्ये मुलांनी रनिंग कशी करायची हा एक मुद्दा होतो। नाही, जर सराव असेल तर आधीच सांगितलेलं असेल की भरती प्रक्रिया सुरुवातीला की तुम्हाला पावसामध्ये चिखलामध्ये तुम्हाला पळायचंय, त्यावेळी त्याची तयारी केली असती पोरांनी। हा एक विषय मित्रांनो, हा विषय खूप लहान नाहीत, विषय खूप गंभीर आहेत, कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या वाट्याला फक्त भरतीच येते, कारण त्या पुढली गोष्ट ते करू शकत नाही, कारण एवढी महागाईच्या
काळामध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला शक्य होणार नाही, पण मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलंच भरती करतात आणि या लोकांचं शोषण याच्या माध्यमातून होऊ नये एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही हेही म्हणत असाल की आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला किती फरक पडतो, काय फरक पडत नाही, जाऊन ग्राउंड देऊन या. मग तुम्ही नंतर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती फरक पडलाय तुमच्या ग्राउंडमध्ये. आता नेमका निर्णय शासन काय घेणार आहे आज? जर निर्णय घेतला तर हे ग्राउंड झालेल्या पोरांचं काय? आज निर्णय कशा प्रकारे येऊ शकतो, शासन निर्णय कशा प्रकारे देईल हे आपल्याला आज समजून येईल की शासनाने निर्णय कसा घेतलेला आहे, त्यांनी वयवाढीचा मुद्दा असेल कसा घेतला हाताळलेला आहे आणि त्यांनी ग्राउंडचा मुद्दा ते कसं हाताळतील हे त्यांच्या आजच्या निर्णयावरती अवलंबून आहे. मित्रांनो, आपण निर्णयाची वाट बघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जे मुलं आज ग्राउंडला गेलेले आहेत त्या मुलांना बेस्ट ऑफ लक. चांगलं न हताश होता, न नाराज होता तुम्ही चांगलं ग्राउंड द्या पूर्ण आत्मविश्वासानं. ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, बेल आयकॉन दाबून ठेवा. नमस्कार.